नाश्ता बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण चटणी बनवून घेणार आहोत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी शेव घालायची आहे। तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण घ्यायचं आहे, लसूण घालायचं आहे, चाट मसाला घालायचा आहे आणि इथे मी काळं मीठ वापरणार आहे। तर इथे बघू शकतो हे सामान वापरल्यामुळे चटणी आपली अगदी छान होते। आता यामध्ये आपण स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घालायची आहे। तुमच्याकडे पुदिना जर असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता, त्यामुळे अजूनच छान टेस्ट येईल। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा जिरं घालून कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला ही चटणी बनवून घ्यायची आहे। तर दाटसर अशी चटणी आपल्याला बनवून घ्यायची आहे। तर चटणी बनवून तयार आहे। आता आपण 2 ते 3 चमचे चटणी ही बाजूला काढून ठेवूया आणि उरलेली आपल्याला याचा आपण पुढे यूज करणार आहोत। तर बघू शकतो आपण दुसऱ्या बाउलमध्ये मी 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। बटाटे आपल्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहेत। बनवायला खूप सोपा असा नाश्ता आहे, अगदी घरातील किरकोळ सामानामध्ये तयार होतो, पण खायला खूप मस्त अशी रेसिपी आहे। लहान मुलंच काय मोठी मंडळीसुद्धा आवर्जून परत बनवा असं म्हणतील, एवढा हा नाश्ता खायला मस्त आहे। आता यामध्ये आपण कोथिंबीर घातलेली आहे, बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे आणि त्याचबरोबर शिमला मिरची देखील वापरलेली आहे। सुरुवातीला आपण जी चटणी बनवून ठेवलेली त्यातील 2 चमचे चटणी इथे वापरलेली आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे, त्याचबरोबर धने पावडर आणि हळद घालायची आहे। एवढेच मसाले इथे आपण वापरणार आहोत। आता हे सगळे मसाले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे। सुरुवातीला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि नंतर हाताच्या मदतीने हे व्यवस्थित मिक्स करून याचा एक संध गोळा मी बनवून घेतलेला आहे। आता आपण या मिश्रणासाठी तयार करण्यासाठी एक डो आपल्याला लागणार आहे। तर तो तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि चिली फ्लेक्स घालायचे आहेत, त्याचबरोबर कट केलेली कोथिंबीर घालायची आहे, जेणेकरून याला रंग खूप छान येईल। पाण्याला अगदी हलकीशी उकळी काढायची आहे, जास्त पाणी उकळून घ्यायचं नाही। गॅसची फ्लेम अगदी बारीक करायची आहे आणि सगळी प्रोसेस आपल्याला ही बारीक गॅसवरतीच करायची आहे। यामध्ये 1 वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि सोबतच यामध्ये आपल्याला पाव वाटी रवा घालायचा आहे। तर इथे बघू शकतो एवढ्या 1 वाटीमध्ये आपल्याला हे एवढं सगळं मिश्रण व्यवस्थित पुरेसं आहे। पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी जास्त होऊ शकतं। आता हे सगळं व्यवस्थित आपण अगदी लो फ्लेमवरच करून घ्यायचं आहे। हाय फ्लेम ठेवली तर यामध्ये गुठळ्या होऊ शकतात। तर आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून 5 मिनिट आपल्याला हे असंच वाफवून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित पीठ आपलं तयार होईल, जेणेकरून पिठाला क्रॅक पडणार नाहीत। तर एका प्लेटमध्ये आपल्याला आता हे पीठ काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडंसं हे पीठ थंड करून घ्यायचं आहे, कारण हा नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला पीठ थोडंसं थंड हवं, कारण खूप गरम पीठ आहे। व्यवस्थित आपल्याला अगोदर हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि नंतरच याचा आपल्याला नाश्ता बनवायला सुरुवात करायची आहे। तर व्हिडिओमध्ये मी ज्याप्रमाणे दाखवते अगदी त्याप्रमाणे आपल्याला या पिठाची पारी करून घ्यायची आहे। तर पारी केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लंबाकृती पारी केल्यानंतर आपण जे मिश्रण तयार केलं त्या मिश्रणातील अगदी 1 चमचा मिश्रण इथे घ्यायचं आहे। मिश्रण जास्तसुद्धा भरायचं नाही, नाहीतर आपला नाश्ता व्यवस्थित बंद होणार नाही आणि तेलात तळताना तो फुटू शकतो। तर व्यवस्थित आता आपल्याला याच्या कडा बंद करून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जसं दाखवते त्याप्रमाणे हे व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे। अगदी मस्त, त्याचबरोबर अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हा नाश्ता तयार होतो। एकदा तुम्ही नक्की बनवून पहा। तांदळाचं पीठ वापरल्यामुळे हा नाश्ता बराच वेळ कुरकुरीतसुद्धा राहतो आणि छान क्रिस्पी असा लागतो। तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। त्याचबरोबर आवडली तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघू शकतो आपला पहिला नाश्ता बनवून तयार झालेला आहे। तर अशाच प्रकारे मी हा सगळा नाश्ता बनवून घेतलेला आहे। नाश्त्याला अजून छान लुक यावा यासाठी इथे मी त्याला आकार देणार आहे। तर एका चाकूच्या साहाय्याने आपल्याला अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे। तर चाकू व्यवस्थित प्रेस आतपर्यंत न करता अगदी हलक्या हाताने वरच्यावर आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे। अगदी आतपर्यंत जर आपण प्रेस केलं तर हा नाश्ता तेलामध्ये फुटू शकतो। तर इथे बघू शकतो अशा प्रकारे आपण याला डिझाईन बनवून घेतलेली आहे। गॅसवरती तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की यामध्ये हा नाश्ता घालायचा आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती तळून घ्यायचा आहे, कारण आपण हा नाश्ता अगोदरच पीठ वाफवून घेतलेला असल्यामुळे हा नाश्ता भाजायला जास्त वेळ लागत नाही। तर इथे बघू शकतो आपण व्यवस्थित हा नाश्ता आपण दोन्ही रंगांनी गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। त्याचबरोबर आवडली तर एक लाईक नक्की करा। त्याचबरोबर तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर दोन्ही बाजू आपल्या व्यवस्थित भाजत आलेल्या आहेत। तुम्हाला जर नाश्त्याचा रंग अजून डार्क करायचा असेल तर तुम्ही अजून थोडा वेळ हे नाश्ता
व्यवस्थित तेलामध्ये तळून घेऊ शकता। तर इथे बघू शकतो आपण नाश्त्याला छान रंग यायला सुरुवात झालेली आहे। तर आता हा नाश्ता आपण काढून घेऊया। तर एवढा रंग व्यवस्थित पुष्कळ आहे। तर अशाच प्रकारे मी दुसरी ही बॅच व्यवस्थित तळून घेतलेली आहे आणि आता आपण हा जो नाश्ता आहे याला छान लुक देऊया। तर मधोमध चाकूच्या मदतीने जिथून आपण सुरुवातीला कट केलं होतं तिथूनच आता व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे आणि मध्ये थोडीशी जागा तयार करायची आहे आणि सुरुवातीला जी आपण हिरवी चटणी बनवलेली ती चमच्याच्या मदतीने अशी मधोमध भरायची आहे, जेणेकरून खायला खूप मस्त असा नाश्ता लागतो आणि दिसायला तर अप्रतिम असा दिसतो। तर तुम्ही बघू शकता याचा लुक किती छान झालेला आहे। त्या अशाच प्रमाणे आपण हा सर्व नाश्त्यामध्ये चटणी व्यवस्थित भरून घ्यायची आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, सगळ्याच मंडळींना खूप आवडेल। तुम्ही सकाळच्या वेळेस लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता। तर बघू शकतो आपण हा नाश्ता मी बनवून तयार केलेला आहे। अगदी छान आणि अगदी क्रिस्पी असा तयार झालेला आहे। रेसिपी नक्की फॉलो करून पहा। त्याचबरोबर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।